नमस्कार, मी आकाश जाधव. एक नोटिफिकेशन वाचलं, असं वाटलं की त्यामध्ये कॉम्पिटिशन कमी आहे आणि त्या ठिकाणी सिलेक्शनचे चांगले चान्सेस आहेत. तर मला असं वाटलं ते नोटिफिकेशन तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करावं. आणि तसंच एक नोटिफिकेशन अर्थात दिल्ली पोलीसच्या कॉन्स्टेबलचं सध्या आलेलं आहे, ज्याच्यामध्ये 7,565 जागा या 12वी पास किंवा डिप्लोमा पास विद्यार्थ्यांना आहेत. तर मला असं वाटलं की नोटिफिकेशन जेंट्स प्लस लेडीज सगळ्यांना मिळून तुमच्यासोबत शेअर करावं. हे शेअर करत असताना याच्यामध्ये काही क्लॉज फक्त मेल विद्यार्थ्यांना रिलेटेड टू आपल्या ड्रायव्हिंग लायसनबद्दल दिलेला आहे, टू व्हीलरच्या. तर त्यासुद्धा गोष्टी असल्यामुळं मला असं वाटतं की कॉम्पिटिशन कमी असेल आणि ज्या विद्यार्थी जे विद्यार्थी या गोष्टीला इलिजिबल आहेत त्यांच्यासाठी एक चांगली संधी ह्या निमित्तानं आलेली आहे. सोबतच ज्याही वेळेला पहाटे आपण कोणत्याही एका गावाहून दुसऱ्या गावाला जायला निघालो की पहाटेच्या वेळेस गाडी काढल्याच्या नंतर ऑन दी वे आपल्याला भरपूर विद्यार्थी हे पोलीस भरतीची तयारी करताना दिसत आहेत. दुसरं म्हणजे खूप वेळेस असं होतं की इरेस्पेक्टिव्ह ऑफ गव्हर्नमेंट ते कुणाचंही असो, घोषणा ज्या आहेत त्या पोलीस भरतीच्या रिक्रुटमेंटच्या जास्त येतात, पण आपल्याला प्रत्यक्षात तेवढ्या ॲडव्हर्टाइजमेंट लगेच येताना दिसत नाही. त्या एक मोठा गॅप असतो. तर मला असं वाटतं की जेही विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करतायत त्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ आहे. मग ती स्पर्धा परीक्षा तुम्ही कोणतेही असो, तुम्ही पोलीस भरती करतायत, तुम्ही सोबत सरळ सेवा करतायत, तुम्ही MPSC करतायत, तुम्ही बँकिंग करतायत, ह्या सगळ्यांसाठी सदर ॲडव्हर्टिजमेंट जी आहे ते असणार आहे. तर सगळ्यांनी हा व्हिडिओ जो तो पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ 2 पार्टमध्ये असेल. पहिल्या पार्टमध्ये आपण जाहिरात व्यवस्थितपणे डिस्कस करूयात आणि दुसऱ्या पार्टमध्ये त्यातला कोणकोणता पार्ट आपल्या कामाचा आहे किंवा त्याचा ॲनालिसिस दुसऱ्या पार्टमध्ये करूयात. ते करत असताना आपली जी मला असं वाटतं संकल्प एकमेव अशी इन्स्टिट्यूट आहे जी सध्याला आपल्या बँकिंगच्या बॅचेसोबत SSCचे बॅचसुद्धा आपण आणि SSCचे पूर्ण वेगळ्या टीमसहित आपण आपली बॅच सुरू होती आहे. तर SSC CGDची आपली बॅच 4 ऑक्टोबरपासून स्टार्ट होते. तुम्हाला काही असं वाटलं की SSCची तयारी करायची, रेल्वेची तयारी करायची आहे, तर मला असं वाटतं अशा विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. ऑफलाईन फॉर्मॅटमध्ये बॅच आहे. सोबत काही डाऊट असतील तर आपला नंबर 9762441100 या नंबरवर कॉल करून तुम्ही याच्याबद्दलची माहिती जी ती घेऊ शकता. आपण जाहिरातीवर येऊयात. बघा, जाहिरात त्याची लिंक मी आपलं हे डिस्क्रिप्शन आहे बघा, आपलं जे डिस्क्रिप्शन आहे यूट्यूब व्हिडिओचं त्याच्यामध्ये सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. पण सोबत तुम्हाला याच्यामध्ये जो महत्त्वाचा पार्ट आहे तो मी बोल्ड करून ठेवलेला आहे. आपली जाहिरात आलेली आहे 22 सप्टेंबरपासून. ॲप्लिकेशनची लास्ट डेट 21 ऑक्टोबर आहे. SSCचे ॲप्लिकेशन शेवटच्या दिवसावर घेऊन जाऊ देऊ नका. व्हिडिओ बघितला, 1-2 ॲप्लिकेशनच्या फॉर्मॅटची व्हिडिओ बघितले. जर तुम्ही आधी CGLला CHSLला अप्लाय केलं असेल किंवा सिलेक्शन पोस्टला अप्लाय केलं असेल तर तेही पाहण्याची गरज नाही आहे. इमिजिएट अप्लाय करायचं, 10-15 मिनिटात ॲप्लिकेशन होतं, विषय संपतो. आता एक्झाम जी आहे ती टेंटेटिव्ह शेड्यूल ऑफ एक्झाम ही डिसेंबर 2025 आणि जानेवारी 2026 साधारणतः ह्या काळामध्ये त्याच्याने सांगितलेलं आहे. टोल फ्री नंबरसुद्धा दिलेला आहे. SSC बऱ्यापैकी गोष्टी जे आहेत यामध्ये तुम्ही पाहत असाल की सुधारणा होती आणि बऱ्यापैकी गोष्टी ते विद्यार्थी जे आहेत ते करण्याचा प्रयत्न करत आहेत. तुमची ही परीक्षा जी आहे ती इंग्लिश आणि हिंदी या 2 लँग्वेजमध्ये होईल. फायनल सिलेक्शन फक्त आणि फक्त तुमच्या रिटर्न परीक्षेच्या मार्कावर असणार आहेत. पुढे या. जागा किती आहेत? तर जागा कॉन्स्टेबल मेलसाठी आहेत 4,408, कॉन्स्टेबल फिमेलसाठी आहेत 2,496. भरपूर आहेत. फिमेलला कॉम्पिटिशन तशीही कॉन्स्टेबलच्या एक्झामला कमी असते, कॉम्पिटिशन कमी असते, तर त्यामुळे जास्त मुलींनी करायचे. आणि मुलांच्या केसमध्ये ड्रायव्हिंग लायसन पाहिजे, त्यामुळे ज्याही पोरांकडं टू व्हीलरचं ड्रायव्हिंग लायसन आहे अशाने तर अप्लाय करायचंच आहे. एक्झामसाठी तुमची फीस खूप कमी आहे, अर्थात मुलींना फ्री आहे, SC STच्या मुलांना फ्री आहे. फक्त जनरल आणि OBCच्या मुलांना 100 रुपये फीज येते असणार आहे. पगार तुमच्या 7व्या पे कमिशननुसार लेवल 3 अर्थात 21,700 बेसिक, ग्रॉस पगार 38 ते 42,000 अर्थात 40,000च्या आसपास हा ग्रॉस पगार असणार आहे. ह्यामध्ये काही स्पेशल जागा एक्स सर्व्हिसमॅन लोकांना जे आहेत ते माजी सैनिक लोकांना, मेल आणि माजी सैनिकाच्या ज्या कमांडो आहेत ह्या दोघांसाठी रिझर्व आहेत, ती सुद्धा वेकन्सी सांगितल्या आहेत. पण मेजर वेकन्सीज कॉन्स्टेबल मेल आणि कॉन्स्टेबल फिमेल ह्या 2 कॅटेगरीमध्ये आहेत. बघा, एज लिमिट 18 ते 25 असेल ॲज ऑन 1 जुलै 2025. त्यानंतर OBCसाठी 3 वर्ष एक्स्ट्रा 28 आणि SC ST 5 वर्ष एक्स्ट्रा 30 अशा पद्धतीने असणार आहे. पुढे तुमचे सर्टिफिकेट आणि बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत जसं की OBC सर्टिफिकेट, सेंट्रल OBC, सेंट्रल EWS ह्या ॲज ऑफ लास्ट डेट ऑफ ॲप्लिकेशन अर्थात 21 ऑक्टोबरच्या आधी बनलेल्या पाहिजेत. तर जर का तुमच्याकडे सेंट्रल EWS नाही आहे, सेंट्रल OBC नाही आहे, तर अशा वेळेला तुम्ही त्या लास्ट डेट ऑफ ॲप्लिकेशनच्या आधी बनवून घेतल्या गेल्या पाहिजेत. पुढे
तुम्हाला एक्झामसाठी 12वी पास जे ते चालून जाईल. पण मी मनानं ज्या लोकांचा डिप्लोमा झालेले आहेत बऱ्यापैकी परीक्षा 12वीला ऑब्लिक डिप्लोमा चालतो, म्हणजे ऑलमोस्ट 99% एक्झामला चालतो. पाठीमागे मागच्या 10 वर्षात फक्त पोस्टाची अशी एक एक्झाम झाली होती ज्यांनी 12वी आणि डिप्लोमा इक्विव्हॅलंट पकडलं नव्हतं, पण बाकी सगळ्या एक्झाममध्ये आयदर 12वी पास किंवा डिप्लोमा पास हे चालून जातं. मेल कॅन्डिडेट मस्ट पजेस व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन फॉर LMV, अर्थात मोटरसायकल किंवा कार काही पण असेल तरी चालेल. त्यामुळं लर्निंग लायसन चालणार नाही. मुलांनो, ही तुमच्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मुलींना ह्या ठिकाणी ड्रायव्हिंग लायसन पाहिजे असं काहीच नाही आहे, पण मुलांना ड्रायव्हिंग लायसन पाहिजे असल्यामुळं ज्या मुलांकडे ड्रायव्हिंग लायसन आहे अशांना खूप कमी कॉम्पिटिशन असेल आणि अशा पोस्टला मुलींना कॉम्पिटिशन पहिल्यापासून कमी असते, तुम्हाला कट ऑफमधून दिसून जाईल. तर त्यामुळं मुलांनी ज्यांच्याकडे लायसन आहे आणि सगळ्या मुलींनी अप्लाय करायचं आहे या ठिकाणी. पुढे या. आपण जर पाहिलं यामध्ये तर NCCचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर त्या ठिकाणी 2%, 3% आणि 5% अशा पद्धतीनं मार्क जे ते थोडेसे वाढीव दिलेले असतात. जर असेल तर ॲप्लिकेशनची प्रोसेस टिपिकल तुम्ही याच्या आधी CGL CHSL अप्लाय केला असेल तर जशी असते तशीच आहे. ॲप्लिकेशनची फीस कमी असल्यामुळे मी तुम्हाला अप्लाय करा म्हणतो. जर तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये काही चेंज करायचे असतील तर 29 ऑक्टोबरपासून ते 31 ऑक्टोबरपर्यंत हे चेंजेस जे आहेत ते करता येतील. पुढे एक्झामसाठी सेंटर महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही पाहिलात तर अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक आणि पुणे हे एक्झामचे सेंटर जे आहेत ते असणार आहेत. एक्झाम फक्त एक परीक्षा, त्याच्यानंतर फिजिकल टेस्ट म्हणजे कम्प्युटर बेस्ड परीक्षा आणि त्यानंतर फिजिकल एन्ड्युरन्स अँड फिजिकल मेजरमेंट टेस्ट ही असेल. त्यानंतर मेडिकल झालं की फायनल सिलेक्शन. तुमचं सिलेक्शन हे पूर्णपणे फक्त आणि फक्त एक्झामवर डिपेंड आहे. बाकी पुढचा पार्ट क्वालिफाईंग आहे, जो तुम्हाला क्वालिफाईंग असल्यामुळं पास करावं लागणार आहेच. बघा, एक्झाममध्ये 50 मार्काचं GK, 25 मार्काचं रिझनिंग, 15 मार्काचं गणित आणि 10 मार्काचं कम्प्युटर. दादांनो, असा 100 प्रश्न जे आहेत, 100 प्रश्न 100 मार्क, 90 मिनिटाचा वेळ आहे. पण अर्ध वेटेज जनरल नॉलेजला आहे. नेगेटिव्ह मार्किंग 1/4 25% आहे आणि सेक्शनल कट ऑफ जो आहे तो दिलेला नाही. एक्झामचा सिलेबस पूर्ण दिलेला आहे आणि त्या ठिकाणी सांगितलं की एक्झाम हा मॅट्रिक्युलेशन लेवलची खूप सोपी असणार आहे. गणित खूप सोपं. त्यामुळे कोणी सरळ सेवेचा विद्यार्थी पाहत असेल, कोणी बँकिंगचा पाहत असेल, कोणी बाकी कोणती तयारी करणारा विद्यार्थी पाहत असेल, जर तुम्ही इलिजिबल असाल तुम्ही अप्लाय केलं पाहिजे. पुढे या. फिजिकल एन्ड्युरन्स आणि मेजरमेंट टेस्ट हा खूप पुढचा विषय, तो नंतर पाहता येईल कारण की आता सध्याला एक्झाम क्रॅक करणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर हाईट वेटबद्दल तिने सांगितलेलं आहे. त्यानंतर फिजिकल एन्ड्युरन्स आणि मेजरमेंट टेस्टमध्ये काय काय घेणार आहेत ते सांगितलेलं आहेत. तो वाला पार्ट मेलसाठी वेगळा असतो आणि फिमेलसाठी वेगळा असतो, पण तो खूप पुढचा मुद्दा आहे. त्यासाठी पहिल्यांदा एक्झाम पास व्हावं लागतं आणि तुम्ही लोकांनी एक्झाम पास व्हावं अशी माझी इच्छा आहे. त्याच्यानंतर त्यांनी दिलेलं आहे की तो ॲप्लिकेशन करत असताना तुमचं सिग्नेचर बाकी सगळ्या गोष्टी जसं तुम्ही IBPSला अप्लाय करतात तसं नाही, इथं फॉर्म खूप व्यवस्थित भरायचा आहे. जसं सांगितलेलं आहे तसं. तुम्ही टोपी घालून फॉर्म भरला, फोटो काढला किंवा चष्मा घालून फोटो काढला तर अशा वेळेस रिजेक्ट होतो. असं होऊ नये म्हणून व्यवस्थित बघायचं आहे आणि फॉर्म खूप व्यवस्थितपणे अप्लाय जे ते करायचं आहे. पुढे जर तुम्ही आधार बेस ऑथेंटिफिकेशन केलं तर अशा केसमध्ये तुम्हाला तो फोटोग्राफसुद्धा असते दिले की फोटोग्राफच्या अपलोडिंगची जी आहेत ना आवश्यकता नाही, पण त्यांना रिजेक्ट तुमचा जे ते होणार नाही. त्यामुळं आधार बेस तुम्ही जर बायोमेट्रिक करून घेतलं तर ते काम, आधार बेस जर तुम्ही करून घेतलं रजिस्ट्रेशन तर ते जास्त ओके जाईल. पुढे ॲप्लिकेशनच्या प्रोसेसनंतर मला असं वाटतं बऱ्यापैकी खाली आता आपण एक्झामच्या सेंटरबद्दल सांगितलं, प्रोसेस सांगितली, ॲप्लिकेशनचे स्क्रीनशॉट दिलेत की कसं अप्लाय करायचं हे एकदा बघून घेतलं तर तुम्हाला जे पहिल्यांदा अप्लाय करते त्यांनीच पाहिजे गरज आहे. ज्यांनी आधी CGL CHSL अप्लाय केलेला आहे आणि एक्झाम दिले त्यांनी पुन्हा पुन्हा पाहण्याची काही गरज नाही आहे. तोच पार्ट जो तो रेपिटेटिव्ह फॉर्मॅटमध्ये असतो. स्टील एकदा नजर फिरवून घेतली तर त्या गोष्टीचा जो तो फायदाच होईल. बाकी फोटो कसा अपलोड करायचा, तुमचे OBC EWS सर्टिफिकेटचे फॉर्मॅट, तो सुद्धा पार्ट त्यामध्ये दिलेला आहे. थोडं पुढे या. यामध्ये ड्रायव्हिंग लायसन फॉर मेल हा वाला पार्ट असल्यामुळे कॉम्पिटिशन मुलांना खूप कमी असेल. मुलींना या पोस्टला पहिल्यापासून कॉम्पिटिशन कमी असतेच. पुढे मोर एम्फेसिस ऑन जनरल नॉलेज तसं दिलेलं असल्यामुळं खूप जास्त अभ्यास लागणार नाही आहे, पण जनरल नॉलेजसाठी तुम्ही शक्यतो ल्युसेंट किंवा परमारचे जे पुस्तक आहेत ह्या पुस्तका रेफर करा, त्यांची व्हिडिओ रेफर करा किंवा XYZ जेही तुम्हाला असं वाटते की SSC रेल्वेसाठी महत्त्वाचं XYZ कोर्स आहे तो वाला पार्ट तुम्ही रेफर केला तरी चालेल. पुढे महाराष्ट्रामध्ये सगळीकडे सेंटर आहे त्यामुळे तुम्हाला एक्झाम अटेम्प्ट करण्याचा चान्स मिळेल. बघा, तुम्ही दुसरी एक्झामची तयारी करतायत, फॉर एक्झाम्पल तुम्ही सरळ सेवा करतायत, तुम्ही IBPS करतायत,
तुम्ही पोलीस भरती करतायत आणि जेव्हा तुम्हाला असं वाटतंय की ॲक्च्युअल एक्झाममध्ये मी जसा मॉक टेस्टमध्ये माझा परफॉर्मन्स आहे तसा ॲक्च्युअल एक्झामला येत नाही, अशा परीक्षा द्यायला जा ज्या एक तर फुकटात आहेत किंवा कमी पैशात आहेत. तर मुलींनो फुकटात, SC ST मुलं फुकटात, जनरल OBC फक्त ₹100 एवढ्या पैशावर आपल्याला आयॉन डिजिटल झोनला जाऊन एक परीक्षा द्यायचा चान्स मिळतोय. तर असा चान्स गमवू नका, कारण की ही 100% सरकारी नोकरी आहे. जी बँका आणि इन्शुरन्ससारखी पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगची नोकरी नाही, ही प्युअर सरकारी नोकरी आहे. आणि असं वाटत असेल की हो येत्या काळामध्ये जसं मी तुम्हाला एक व्हिडिओ आता पुढचा माझा येईल ज्याच्यामध्ये NTPC रेल्वेची एक मोठी वेकन्सी येणार आहे. तर अशा रेल्वेच्या आणि SSCच्या परीक्षांची तयारी लाँग टर्ममध्ये करायची असेल वाटत असेल तर आपली संभाजीनगरमध्ये SSC CGLची नवीन बॅच स्टार्ट होते 4 ऑक्टोबरपासून. ती बॅच निश्चित जॉईन करा, म्हणजेच तुम्हाला प्रशांत गावणे सर आणि पूर्ण SSCची सेपरेट टीम ह्या गोष्टीसाठी 101% चांगल्या पद्धतीने गाईड करेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि तुम्ही बँकिंगची तयारी करतायत, तुम्ही SSCची तयारी करतायत, तुम्ही रेल्वेची तयारी करतायत, तुम्ही सरळ सेवेची तयारी करतायत, माझी अशी इच्छा आहे की सगळ्यांनी अप्लाय करावं, जेणेकरून तुम्ही एलिजिबल असाल तर सगळ्यांनी अप्लाय करावं, जेणेकरून माझं असं म्हणणं आहे की जेवढं जास्तीत जास्त एक्झामला गेलं परीक्षेची भीतीसुद्धा कमी होते आणि सिलेक्शनचे चान्सेससुद्धा जे ते वाढतात. ह्या एक्झामला कसलाही स्टेट कोटा जो आहे तो नाही आहे. बाकी व्हिडिओ अपलोड केल्याच्यानंतर पहिल्या 2 दिवसामध्ये तुम्ही जर का काही डाऊट असेल तर त्या कमेंट करा, मी जास्तीत जास्त कमेंटला उत्तर देण्याचा प्रयत्न ह्या माध्यमातून करेल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.